यवतमाळच्या पुसद उमरखेडमधील फुटबॉल खेळणारे तरुण हे दहशतवादी संघटनांच्या रडारवर आहेत। एटीएसचे यवतमाळमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे। स्पोर्ट्समध्ये रुची असणाऱ्या अनेकांना दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय करण्यासाठी प्रयत्न केले गेल्याचं उघड झालंय। एटीएसचं मागील काही महिन्यांपासून सर्व हालचालींवर लक्ष आहे। एटीएसनं 21 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलेलं होतं। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाला आपण पाहतो की 4 दिवसापूर्वी एटीएसने यवतमाळच्या पुसद, उमरखेड आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा कारवाई केलेली होती। जवळपास 21 ठिकाणी हे सर्च ऑपरेशन करण्यात आलेलं होतं आणि आता या सर्च ऑपरेशनची माहिती समोर आलेली आहे। खास करून जे फुटबॉल खेळणारे खेळाडू आहेत किंवा फुटबॉल क्लब आहेत, वेगवेगळे क्लबमध्ये खेळणारे जे फुटबॉलपटू आहेत त्यांना देशाबाहेर पाठवून त्यांना प्रशिक्षण देणं असेल किंवा वेगवेगळ्या खेळांच्या निमित्तानं देशाबाहेर पाठवण्याच्या निमित्तानं असेल, त्यांचं ब्रेन वॉशिंग करून दहशतवादी कारवायांमध्ये अशा तरुणांना कशा पद्धतीने वापरता येईल यासाठी काही संघटना प्रयत्न करत होत्या आणि त्यात सगळ्या हालचालींवरती एटीएस लक्ष ठेवून होतं आणि त्या अनुषंगानं एकाच वेळेला 3 वेगवेगळ्या ठिकाणी 21 ठिकाणी अशा पद्धतीचं सर्च ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं। यवतमाळच्या पुसद, उमरखेडमध्ये खास करून फुटबॉलपटू आणि फुटबॉल क्लबची संख्या जास्त आहे, तिथे सगळे तरुण असल्याचं कळतं आहे आणि त्यांना सगळ्या संघटनांच्या अनुषंगाने एटीएसने सर्च ऑपरेशन करण्यात आलेलं होतं। तर अहिल्यानगरमध्ये जे सर्च ऑपरेशन करण्यात आलं त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डिजिटल एव्हिडन्स सुद्धा सापडले, त्याचबरोबर संशयास्पद कागदपत्र सापडले आणि काही तलवारी सुद्धा जप्त करण्यात आलेल्या होत्या। मात्र आता काही फुटबॉलपटू या दहशतवादी संघटनांच्या रडारवरती होत्या, मात्र एटीएसने हा कट उधळल्याचं समोर आलेलं आहे आणि ही मोठी कारवाई महाराष्ट्रातली म्हणावी लागेल। नक्कीच, धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।